मदत केली, ज्यांनी या प्रत्येक तरुणांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले, ते उसेगावचे उद्योजक, मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुनीलनाथ शेळके यांचे अतिशय विश्वासू सहकारी आदरणीय अक्षयभाऊ धामणकर, आपण त्यांचा या ठिकाणी यथोचिताचा सन्मान करतो. मी अक्षय म्हणून विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी बाळाभाऊ धामणकर मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि त्याचबरोबर या ठिकाणी राकेश दादा गारे, या ठिकाणी राकेश दादा गारे बेबडो गावचे सरपंच यांचा आपण या ठिकाणी यथोचिताचा सन्मान करतो. यांच्या वतीने आपल्याला मंडप सौजन्य झालं, त्यांचा सन्मान जयेश सईद यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. जयेश या आणि त्याचबरोबर गणेश दादा धामणकर यांना विनंती करतो आपण सन्मान देण्यासाठी यायचे. त्यानंतर या ठिकाणी उर्सेगावच्या सरपंच आदरणीय भारतीताई गावडे ताईंचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करतोय. ताईंचा सन्मान अविनाश दादा वाळुंज यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान देतोय. मी दादांना विनंती करतो आपण सन्मान देण्यासाठी यायचंय. स्वराज्य स्पोर्ट क्लबच्या सर्व सदस्यांना विनंती आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठावरती यायचंय. त्यानंतर ज्यांच्या वतीने आपल्याला उत्कृष्ट फलंदाजीसाठी स्पोर्ट्स सायकल ज्यांनी आपल्या सौजन्य केली, उर्सेगावचे उत्सव कमिटीचे अध्यक्ष हर्षदादा कारके यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. त्यांना विनंती करतो आपण या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. त्यांचा सन्मान अक्षय आंबेकर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान देतोय. उत्सव कमिटीचे अध्यक्ष आदरणीय हर्षदादा कारके यांच्या शुभ हस्ते यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजीसाठी स्पोर्ट्स सायकल ज्यांनी आपल्या सौजन्य केली, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय आकाशजी सोनवणे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांचा सन्मान मयूर भिलारे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. त्यानंतर या ठिकाणी यानंतर मावळ भूषण आणि मावळ 11 संघाचे आणि प्रत्येक खेळाडूच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे सन्माननीय प्रशांत माळसकर यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. त्यांचा सन्मान आदित्य धामणकर यांच्या शुभ हस्ते प्रशांत भाऊंचा सन्मान होतोय. भाऊंना विनंती करतो आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्यानंतर डीएन रॉक आजचे पंच ज्यांच्या वतीने आपल्याला सौजन्य झाले, पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशन असणारे अध्यक्ष आणि पिंपरी चिंचवड भूषण सन्माननीय कैलासभाऊ लांडगे यांचा या सन्मान होतो. आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेचे असणारे आयोजक समीर शिंदे आणि त्याचबरोबर तुषारदादा ठाकूर यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. यानंतर ज्यांच्या वतीने खऱ्या अर्थाने जर आपण पाहिले गेले तर आपल्याला सर्व सन्मान चिन्ह सौजन्य झाले, ते सोमनाथ भाऊ धामणकर यांचा या सन्मान होते. त्यांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा. त्यांचा सन्मान आकाश शिंदे यांना विनंती करतो आपण त्यांचा सन्मान करायचा. त्यानंतर ज्यांच्या वतीने मानाचे करंडक आपल्याला सौजन्य झाले, गजानन भाऊ आंबेकर यांचा या सन्मान होतोय. त्यांचा सन्मान अभि ठाकूर यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य नेहमीच ज्यांचं असतं आणि जेव्हा जेव्हा स्पर्धा असते तेव्हा तेव्हा योग्य ते मार्गदर्शन त्यांचं नेहमीच असतं. उर्सेगावचे पोलीस पाटील गुलाबरावजी आंबेकर यांचा आपण सन्मान करतोय आणि त्यांचा सन्मान आदेश ठाकूर यांच्या शुभ हस्ते होईल. त्याचबरोबर प्लेअर ऑफ द डे किताबासाठी ब्रँडेड बॅट, कॅप आणि सेफ्टी कार्ड ज्यांच्या वतीने सौजन्य झाली ते देवेंद्रजी दामणकर यांचा श्रेणी सन्मान होते. त्यांचा सन्मान आमचे लाला दौंड यांचे शुभ हस्ते होईल.
त्यानंतर ज्यांचं विशेष सहकार्य स्पर्धेसाठी आहे उर्सेगावचे भूषण आणि युनियन लीडर संदीप दामणकर यांचा क्षणी सन्मान होतोय SP आणि त्यांचा सन्मान अविनाशदादा डोळस यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. मी SP ने विनंती करतो दादा या आपला सन्मान होतोय. या ठिकाणी ज्यांच्या वतीने आपल्याला मानाचे एक चषक सौजन्य झाले राहुल दादा भिलारे यांचा आपण सन्मान करतोय. त्यांचा सन्मान या ठिकाणी समीर शिंदे यांच्या शुभ हस्ते सन्मान होईल. यानंतर मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष सन्माननीय मनोजदादा दाभाडे यांचा आपण या ठिकाणी यथोचित दादा सन्मान करतोय. मनोजदादांना विनंती करतो आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे आणि त्यांचा सन्मान सनी शिंदे आणि विकास जामणकर यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. मनोजदादांना विनंती करतो आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. राहुल दादा बिलारे चला ज्यांचा नामोल्लेख आपण करतो त्यांनी लगेच सन्मान देण्यासाठी यायचंय. त्यानंतर ऋषिकेश दादा मुरे यांचा सन्मान होतोय. विलाजी पिसाळ यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. ऋषिकेश दादा या आपला सन्मान होतोय. राहुल दादा बिलारे आपला सन्मान होतोय आणि आपला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. राहुल दादा बिलारे आपला सन्मान महेशजी दामणकर यांच्या शुभ हस्ते होईल. या ठिकाणी विशालांना नवघणे यांचा ठिकाणी सन्मान होतोय. त्यांचा सन्मान मंगेशजी कारके यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. विशालांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर पवनसिंग घारे यांचाही अशाने सन्मान होतोय. पवन दादा या आपलाही सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. त्यांचा सन्मान जयेश सईद यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. त्यानंतर आदित्य दामणकर यांचा क्षणी सन्मान होतोय. त्यांचा सन्मान उमेश दामणकर यांना विनंती करतो आपण या सन्मान द्यायचा आहे. त्याचबरोबर चिन्मय काका गोरे यांचा क्षणी सन्मान होतोय. नामदेवजी नवघणे यांचा क्षणी सन्मान होतोय. यांच्या शुभ हस्ते सन्मान दिला जाईल चिन्मय काका गोरे यांना. या ठिकाणी मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन असणारे खजिनदार प्रवीणदादा शिंदे यांचा ठिकाणी सन्मान होतोय आणि त्यांचा सन्मान दिनेश मालपोटे यांच्या शुभ हस्ते सन्मान होईल. आणि हा सन्मान देण्यासाठी अजून एक कैलाजी वाल्लेकर यांना विनंती करतो आपण सन्मान देण्यासाठी यायचंय. या ठिकाणी दामोशेठ ठाकूर यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. त्यांचा सन्मान सुनीलजी कारके यांच्या शुभ हस्ते सन्मान दिला जाईल. त्यानंतर गेले 6 दिवस खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला ज्यांनी पुष्पहार सौजन्य केलं ते आदरणीय आमचे सनीदादा शिंदे यांचा क्षणी सन्मान होतोय. त्यांचा सन्मान अनिकेतदादा वाल्लेकर यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय.
सनीदादांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्यानंतर मंगेशजी कारके यांचा श्रेणी सन्मान होतोय. त्यांना विनंती करतो की आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे आणि त्यांचा सन्मान मंगेशजी कारके यांचा सन्मान ओपन करतोय आणि त्यांना विनंती आपण सन्मान उमेश धामणकर यांच्या शुभास या सन्मान दिला जाईल. त्यानंतर या स्पर्धेसाठी विशेष सहकारी यांचा आहे गणेश धामणकर यांचा आपण सन्मान करतोय. त्यांचा सन्मान याच ठिकाणी आदेश धामणकर यांच्या शुभास्ते गणेश धामणकर यांचा सन्मान होतोय. त्या ठिकाणी ज्यांचं विशेष मंडप सौजन्याला ज्यांचं आपल्याला लाभलं कालिदासजी धामणकर यांचा आपण याने सन्मान करतोय. कालिदास भाऊ या आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्यानंतर मोरेश्वरजी लगड यांचा आपण याने सन्मान करतोय. त्यांना विनंती करतो आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. अविनाजी वाळुंज यांचा आपण याने सन्मान करतोय. अविनाश भाऊ वाळुंज यांचा सन्मान करतील. समीर शिंदे यांना विनंती करतो की आपण अविनाश वाळुंज यांना सन्मानित करायचंय. त्यानंतर अविनाशजी गायकवाड यांचा आपण याने सन्मान करतोय. अविनाश दादा गायकवाड आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. अविनाश दादा गायकवाड यांना आपण सन्मानित करतोय आणि त्यांना सन्मानित लाला दौंड यांना विनंती आपण त्यांना सन्मानित करायचंय. या ठिकाणी ज्यांचा नामोल्लेख होईल त्यांना विनंती आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या. सायनाजी धामणकर, चिन्मय काका गोरे, त्याचबरोबर अविनाशजी वाळुंज, मंगेश कारके, बागुजी धामणकर, सचिन धामणकर, नवनाथ कारके, विलाजी पिसाळ, देविदाजी शिंदे, अक्षय ठाकूर, कानिफनाथ वाल्लेकर, सुधाकरजी शिंदे, निलेशजी धामणकर, सुनीलजी धामणकर, दीपकजी धामणकर, कैलासजी वाल्लेकर, पवनजी कारके, नामदेवजी नवघणे, दीपक धामणकर, योगेश घारे, कृष्णा वाल्लेकर, ज्यांचा नामोल्लेख झालेला आहे सगळ्यांनी विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. गौतम धस, त्याचबरोबर चेतन ठाकूर, जयराम खोंडगे या सर्व विशेष देणगीदार मान्यवरांना विनंती आपला सन्मान होता आपण सन्मानाचा स्वीकार करा. त्याचबरोबर मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष संभाजीभाऊ थेऊरकर आपला या ठिकाणी सन्मान होतोय आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर नवनाथजी धामणकर आपला या ठिकाणी सन्मान होतोय आपणही सन्मानाचा स्वीकार करा. सुनीलजी यांचा आपण सन्मान करतोय. मुंडेकर साहेबांना विनंती करतो या त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय आणि त्यांचा सन्मान बाळाभाऊ धामणकर यांना विनंती करतो आपण त्यांना सन्मानित करायचंय. सचिन दादा धामणकर यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. सचिन दादा या आपला सन्मान होतोय. विजयदादा कारके आपलाही सन्मान होतोय आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या. दिलीप बाप्पा कारके आपलाही सन्मान होतोय आपणही या सन्मानाचा स्वीकार करा. मोहनजी महामुनी आपलाही सन्मान होतोय आपणही सन्मानाचा स्वीकार करा. बाळासाहेबजी कारके यांचा या सन्मान होतोय विनंती या आपण सन्मानाचा त्याच्याकडे विद्यमान क्रमांकाचे सदस्य आदरणीय सतीशदादा कारके यांचा आपण या सन्मान करतोय. त्यानंतर ज्ञानेश्वर उर्फ पिंटू भाऊ सुतार यांचाही सन्मान आपण करतोय. त्यानंतर आणि गणपतदादा मालपट यांचा या सन्मान आपण करतोय. त्यांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. गणपती गावडे यांचा आपण सन्मान करतोय. गणपती
गावडे साहेबांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. महेशजी सुतार यांचा आपण यासाठी सन्मान करतोय. महेशजी सुतार यांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. निलेशजी वालेराव यांचा आपण सन्मान करतोय, त्यांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. शेठ पोटरावजी शिंदे यांचा आपण सन्मान करतोय, त्यांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. रोहनजी ठाकूर यांचा आपण सन्मान करतोय, त्यांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करा. गणेश शेठ दामणकर यांना विनंती आपण सन्मान देण्यासाठी देखील पुढे यायचंय. आणि याच ठिकाणी आपण पारितोषिकाकडे वळणार आहोत. सगळ्या टीमांना, सर्व संघांना विनंती आपण सर्वांनी मुख्य स्टेजच्या समोर या. सगळे संघ याच ठिकाणी आजचा प्रमुख सन्मान. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर या स्पर्धेला एक वेगळी उंची प्राप्त करून देण्यासाठी ज्यांचं फार मोठं योगदान या स्पर्धेसाठी राहिलं ते सन्माननीय अक्षयभाऊ धामणकर यांचा या ठिकाणी सन्मान. या स्पर्धेचे मुख्य आयोजक अविनाशदादा कारके, बाळाभाऊ धामणकर, लाला दौंड, समीर शिंदे यांच्या सर्व आयोजकांच्या वतीने अक्षयभाऊ तुमचा यथोचित असा सन्मान होतोय. विनंती आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. तर एकदा अक्षयभाऊंसाठी एकदा जोरदार टाळ्या. खरोखरच ज्यांच्या सहकार्यामुळे आपण या स्पर्धेला एक वेगळी उंची देऊ शकलो. यानंतर स्वराज्य स्पोर्ट्सच्या वतीने सगळ्या संघाची इच्छा आहे. या ठिकाणी स्वराज्य स्पोर्ट्सच्या वतीने मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन असणारे उपाध्यक्ष सन्माननीय बाळाभाऊ धामणकर. बाळाभाऊ तुमचा आपण या ठिकाणी यथोचिताचा सन्मान करतोय. आणि हा सन्मान अक्षयजी सोनवणे आणि आकाशप्पा दौंड यांना विनंती आपण बाळाभाऊंचा सन्मान करण्यासाठी यायचे. नक्कीच बाळाभाऊ तुमचं देखील मनापासून धन्यवाद. कारण बाळाभाऊंच्या माध्यमातून आज स्वराज्य स्पोर्ट क्लब संघाच्या माध्यमातून हे सर्व खेळाडू प्रकाश झोतामध्ये आले. आणि खरोखरच या स्पर्धेसाठी ज्यांनी रात्रीचा दिवस केला, या प्रत्येक तरुणांना सोबत घेऊन चालणारे आपल्या सर्वांचे लाडके एक युवा हृदय सम्राट उर्सेगावचे माजी उपसरपंच सन्माननीय अविनाशदादा कारके दादांचा आपण यथोचित असा सन्मान करतोय. आणि मी स्वराज्य स्पोर्ट क्लबच्या सगळ्यांना सदस्यांना विनंती आहे की आपण अविनाशदादांचा सन्मान देण्यासाठी यायचंय. आकाशप्पा या, उमेश भाऊ, समीर, लाला दौंड सगळ्यांना विनंती आहे. एस पी या, आपण अविनाशदादा यांचा यथोचित असा सन्मान करतोय. जय सईद, आदेश ठाकूर, मयूर भिलारे, बाळाभाऊ धामणकर या व्यक्तीसाठी एकदा जोरदार टाळ्या. खरोखरच याही व्यक्तीने या स्पर्धेसाठी फार मोठं योगदान जे दिलं. धन्यवाद अविनाशदादा. असं सहकार्य तुमचं देखील इथून पुढे राहील आम्हाला. यानंतर या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिले गेले तर गेले 6 दिवस ज्यांनी पंचांची भूमिका पाहिली असे पंचांचा आपण सन्मान करतोय. मी विनंती करतो अनिल माळी सर, निक्सन सर, महेश जाधव सर आपला सन्मान होतोय, तर आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. चला अनिल माळी सर, निक्सन सर, महेश जाधव सर आपला सन्मान होतोय. त्यानंतर आज विशेष आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे खास सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी गजाननजी आंबेकर यांचा पण सन्मान करतोय. गजानन भाऊ विनंती करतोय या आपला सन्मान घेण्यासाठी. त्यानंतर आज सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी खास पंढरपूरहून मात्र जे आपल्यासोबत जोडले गेले तर डीएन रॉक सरांना विनंती या आपला सन्मान होतोय.
त्यानंतर या ठिकाणी डीएन रॉक या आपला सन्मान यासाठी केला जातोय. एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आज खरोखरच या व्यक्तीने अतिशय ग्रामीण भागातून पुढे येऊन महाराष्ट्रभर आणि त्याचबरोबर जाऊन पाहिले गेले तर महाराष्ट्राच्या बाहेर, भारताच्याही बाहेर ज्या पंचांची दखल राहिली. तर आपण सगळ्यात पहिलं थँक्यू डीजे 5व्या क्रमांकाचा खिताब या ठिकाणी देणार आहोत. आणि पाचवा क्रमांक या स्पर्धेमध्ये असणार आहे अमोल दादा कारके स्पोर्ट फाउंडेशन तळेगाव, अर्थात तळेगाव ट्रॅकर्स तळेगाव संघाला विनंती आहे. या रोख रक्कम 21,000 रुपये सोमाणेगावचे माजी उपसरपंच सचिन दादा मुरे यांच्या वतीने सौजन्य झालेले आहेत. त्याचबरोबर मानाचं करंडक गजानन भाऊ आंबेकर यांच्या वतीने मात्र जे सौजन्य केलेले. तर या तळेगाव ट्रॅकर्स टीम आपल्या या ठिकाणी 5व्या क्रमांकाचा खिताब देऊन आपल्याला सन्मानित केले जाते. मी या ठिकाणी हा खिताब देण्यासाठी गजानन भाऊ आंबेकर आणि राहुलजी बिलारे, त्याचबरोबर माजी उपसरपंच सचिन भाऊ मुरे, नितीन दादा मुरे यांना विनंती करतो की आपण हा खिताब देण्यासाठी पुढे यायचे. त्यानंतर चतुर्थ क्रमांकाचा खिताब देखील आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. आणि रोख रक्कम 21,111 रुपये ज्यांनी आपल्याला सौजन्य केलं अक्काजी दामणकर आणि चषक गजानन भाऊ आंबेकर आणि राहुलजी बिलारे. तर हा खिताब देण्यासाठी या ठिकाणी मावळ भूषण सन्माननीय प्रशांत माळसकर आणि पिंपरी चिंचवड भूषण कैलासभाऊ लांडगे या दोन्ही अतिथी मान्यवरांच्या वतीने आपण चतुर्थ क्रमांकाचा खिताब देतोय. तर या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकाचा मानकरी आहे या ठिकाणी डॉक्टर विश्वजित घोटेकर स्पोर्ट फाउंडेशन अर्थात छत्रपती शिवबा वॉरियर्स कामशेत. या खेळाडूंना विनंती आपण सगळेजण या. अतुल दादा या. राकेश दादा घरे यांना विनंती करतो आपण हे बक्षीस वितरण देण्यासाठी यायचंय. रोख रक्कम 21,111 रुपये आणि एक मानाचं करंडक. एकदा जोरदार टाळ्या छत्रपती शिवबा वॉरियर्स कामशेत संघासाठी. यानंतर तृतीय क्रमांक 33,333 रुपये खऱ्या अर्थानं ज्यांनी आपल्या सौजन्य केले ग्रामपंचायत सदस्य दीपक दत्तात्रयजी कारके, उद्योजक मनसुरभाई पठाण, उद्योजक सतीजी शिंदे साहेब. मी या मान्यवरांना विनंती करतो आपण हे प्राइज देण्यासाठी यायचंय. त्याचबरोबर मानाचे करंडक गजानन भाऊ आंबेकर आणि राहुलजी बिलारे यांना विनंती करतो आपण प्राइज देण्यासाठी या. आणि या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी राहिलेत सरपंच संदीपभाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन भाजे अर्थात धर्मवीर प्रतिष्ठान भाजे. जोरदार टाळ्यांनी त्यांचंही स्वागत करूया. या ठिकाणी पोलीस पाटील गुलाबरावजी आंबेकर साहेबांना विनंती करतो की आपणही हा खिताब देण्यासाठी यायचंय. आणि सरपंच आदरणीय भारतीताई गावडे यांना विनंती करतो आपण हा खिताब देण्यासाठी या.
इस ठिकाणी मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही संपूर्ण स्पर्धा आपण यशस्वीरित्या संपन्न केली आणि मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय मनोजदादा दाभाडे मी यांना विनंती करतो की आपण मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचं येणारं ध्येय धोरण आणि त्याचबरोबर मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या या स्पर्धेबद्दल की आपण 2 शब्द व्यक्त करायचे. स्वराज्य क्रिकेट क्लब आयोजित स्वराज्य चषक 2025 यावर्षी 8वं पर्व या स्पर्धेत आपण या ठिकाणी अनुभवलं. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर स्वराज्य चषक या स्पर्धेची ओळख आपण जर पाहिली तर या ठिकाणी असलेली तुफान गर्दी, जी आलोट गर्दी प्रेक्षकांची मिळती, अतिशय मोठी गर्दी या स्पर्धेमध्ये आपल्याला जी पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर एकमेव स्पर्धा जी मावळ तालुक्यातील आपण म्हणावी लीग या फॉर्मॅटमध्ये 8 वर्ष ही स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवत आहोत. आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर 20 संघ आपल्या मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनमधील या स्पर्धेमध्ये खेळले. अनपेक्षित असा रिझल्ट मी निश्चित नाही म्हणणार, कारण जे 2 संघ फायनल खेळले व जे सेमीफायनलला पराभूत झाले असे आपले जे 4 संघ खेळले, खूप चांगला खेळ त्यांनी या मैदानामध्ये जो करून दाखवला. आणि स्वराज्य चषक म्हणलं तर आयोजकांचे जेवढे कौतुक करावं तेवढे कमी, कारण यावर्षीची जी स्पर्धा आपण अनुभवली खूप चांगलं नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं होतं. आमचे सर्व स्वराज्य क्रिकेट क्लबचे खेळाडू असतील आणि निश्चित या खेळाडूंबद्दल सुद्धा मी सांगेल, हे आयोजन करत असताना मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सर्व नियमांचे त्यांनी तंतोतंत पालन केले. तसेच या उर्से गावातील हा जो संघ आहे, ह्या संघाची जी आपण ख्याती पाहतो मावळ तालुक्यातच नव्हे पूर्ण पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये या संघाची ख्याती आहे. त्याच प्रकारचं नियोजन देखील आपण या ठिकाणी पाहतो आणि निश्चित एक चांगली स्पर्धा या ठिकाणी पार पडली. आयोजकाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि मनोजदादा, स्वराज्य स्पोर्ट क्लबच्या वतीने तुम्हाला एकच विनंती आता की दरवर्षी आपण मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जी MPL आपली MPL दरवर्षी लोकेशन बदलतोय, तर स्वराज्य स्पोर्ट क्लबमध्ये सध्या एकच चर्चा आहे की आम्ही आता तयारी करतोय तर येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पुढील पर्वामध्ये आपण MPL ही आमच्या स्वराज्य गावच्या या उर्से गावच्या मैदानावरती घ्यावी, ही आपल्याला स्वराज्य स्पोर्ट क्लबच्या वतीने विनंती आहे. तर यानंतर आपले मनोगत व्यक्त आणि विचार व्यक्त करण्यासाठी सन्माननीय पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष कैलास भाऊ लांडगे यांना विनंती करतो की आपणही या स्पर्धेबद्दल 2 शब्द व्यक्त करायचे. हॅलो, प्रथमतः मी तर सर्व आयोजकांचा मनापासून धन्यवाद मानतो की एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आम्हाला बोलून मान सन्मान केला जातो. आणि भाऊ, एखाद्या स्पर्धेबद्दल बोलायला जर काही राहिलं असेल तर एवढी आलोट गर्दी पाहता आणि एवढे मांडीवर स्टेजवर पाहिले तर त्या स्पर्धेबद्दल बोलायला 2 शब्दही राहत नाही. आणि मनोज भाऊ, खरंच मी म्हणजे काल पण लाईव्हला स्पर्धा पाहत होतो, आमच्या पण पिंपरी प्रीमियर लीग आलं होते. खरंच हा मावळमधला मिनी वर्ल्ड कप म्हणण्यापेक्षा खरंच वर्ल्ड कप आहे, कारण एवढ्या गर्दीमध्ये होतो. आणि मी 3 वर्ष झाले असेल की क्रिकेटमधून माझी मैत्री झाली, पण ह्या मैत्रीचं रूपांतर आज आमचं मावळ असोसिएशन असून पिंपरी चिंचवड असून हे फक्त मैत्रीचं क्रिकेट नसून एक रिलेशनचं आहे. आणि जेवढं पिंपरी चिंचवड लोकांनी मला प्रेम केले त्याच्यापेक्षा दुप्पट मला प्रेम देणार हे माझं मावळ आहे. त्यामुळं प्रत्येक सुमित सर, माझी तुम्हाला विनंती आहे की पिंपरी चिंचवड भूषण सहगत मला मावळ भूषण जरी पुकारलं तरी चालेल, हे दोन्ही सन्मान आमचेच आहे. आणि दरवर्षी स्पर्धा अशी होत राहावी. आणि जसे आता स्वराज्याचे आयोजक म्हणले की पुढच्या MPL, खरंच मनोज भाऊ तुम्ही पण एक विचार करा, या ग्राउंडवर घ्या, कारण प्रीमियर लीगला जी गर्दी पाहिजे ती स्वराज्य चषकाला आहे. त्यामुळे नक्कीच मावळ प्रीमियर लीग झाली तर खरंच एक चांगली स्पर्धा होईल. आणि सर्व आयोजकांना मी मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद भाऊ. यानंतर खरं तर जर आपण पाहिले गेले तर आपल्या सर्व तालुक्यातील खेळाडूंना एकत्रित करत आज भाऊंचं एक वेगळंच स्वप्न आहे की माझ्या तालुक्यातला खेळाडू आहे ना, हा फक्त पुण्यापुरतं किंवा माझ्या मावळपुरतं मर्यादित नकोय सुदाम भाऊ. तो खेळाडू, त्या खेळाडूची दखल या भारताने घ्यावी, त्या भारताच्या बाहेर आशिया खंडामध्ये देखील घ्यावी. त्यासाठी मावळचा संघ आणि त्या मावळ संघाचे संघ मालक मावळ भूषण सन्माननीय प्रशांत भाऊ माळस्कर मी यांना विनंती करतो
की आपणही या ठिकाणी विचार व्यक्त करायचे? आता सर्वच या अगोदर मान्यवरांनी सगळंच सूचित केलं की आपलं स्पर्धा कशी झाली, कशी घडली, किंवा आता कैलास भाऊनी सांगितलं की आलोट गर्दी पाहून सगळेजण अचंबित झालेले आहे. तर मी फक्त सांगतो, खेळाडू जसे खेळले, आता समालोचकांनी असं सांगितलं की आपल्या तालुक्यातील खेळाडू बाहेर खेळले पाहिजे. तर मी सगळ्या खेळाडूंना विनंती करतो की, आणि आदरपूर्वक पूर्ण नम्र विनंती करतो की जेवढे खेळाडू आता इथे खेळ दाखवतात तालुक्यात, तसंच आपलं तालुक्याचं नाव इतर पुणे जिल्ह्यात आपण ऑल ओव्हर महाराष्ट्र टुर्नामेंट खेळायला जातो असं संघ. पण काही खेळाडूंचा अनुभव मी पाहिलं की मोजकेच खेळाडू येतात, आणि काही खेळाडू एक पॉलिटिकल इश्यू म्हणून काही स्पर्धेकडे बघतात, ते येत नाही. त्यांना नम्र विनंती, कोणतंही आपलं तालुक्याचं नाव मोठवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा आणि आवर्जून खेळण्यासाठी यावा. त्यांच्या मागे मी कुठेही स्पर्धा असो, मी स्पॉन्सरशिप देतच असतो आणि ह्या पुढे सुद्धा देत जाईल. एवढंच धन्यवाद सांगतो आणि सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. यानंतर सोमंडे गावचे माजी उपसरपंच सन्माननीय नितीनजी मुरे साहेब यांना विनंती करतो की आपण या स्पर्धेला शुभेच्छा द्याव्यात. स्वागतम सुस्वागतम. स्वराज्य चषक 2025 या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरणाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित आपल्या मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार जनसेवक सुनील शेळके यांचे बंधू सुदामजी शेळके, त्याचप्रमाणे या गावच्या सरपंच भारतीताई गावडे, पोलीस पाटील गुलाबरावजी आंबेकर, त्याचप्रमाणे सर्वच मावळ तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, या गावचे सामाजिक कार्यकर्ते, आमचे मार्गदर्शक दामोजी ठाकूर, उर्शे गावचे सर्वच कार्यकर्ते, आणि बेबळ गावचे आमचे मित्र सरपंच राकेशजी गारे, आणि स्वराज क्रिकेट क्लबचे सर्वच कार्यकर्ते. खऱ्या अर्थाने अतिशय चांगल्या पद्धतीच्या या स्पर्धा स्वराज चषक क्लबने अतिशय चांगल्या पद्धतीचं या क्रिकेटचं किंवा या स्पर्धेचं आयोजन केलं. ज्या पद्धतीने मावळ तालुक्याचं कुटुंब प्रमुख म्हणून आणि मावळ तालुक्याचं एक दमदार नेतृत्व म्हणून सुनील अण्णा शेळके ज्या पद्धतीने या मावळ तालुक्यामध्ये काम करतात, मग ते सामाजिक असो, राजकीय असो, धार्मिक असो किंवा सांस्कृतिक असो, त्यांचा कुठलाही कार्यक्रम असो तो नियोजनबद्ध असतो. आणि म्हणूनच त्यांचे सर्व कुटुंब प्रमुखच अतिशय उत्तम प्रकारचा या तालुक्याला भेटल्यामुळं सर्वच गावातील कार्यकर्ते किंवा सर्वच त्यांचे कार्यकर्ते अतिशय उत्तम प्रकारचं काम या तालुक्यामध्ये करताना आपण पाहतो. आणि म्हणूनच या स्वराज्य क्लबने स्वराज्य चषक या उर्से गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. खऱ्या अर्थाने एक स्पर्धक कुठलाही खेळ म्हटलं की हार आणि जीत त्या ठिकाणी असते. कधीही हरल्याने जे टीम आपल्या अपयश येतं त्या टीमने कधी हरवून जायचं नसतं, खचून जायचं नसतं. उलट त्याच्या उलट अधिकाधिक चांगली प्रगती करून पुढच्या स्पर्धेमध्ये आपण कशा पद्धतीने चांगलं यश मिळू याचा प्रयत्न करत राहायचा असतो. आणि जी टीम जिंकलेली आहे, जी टीमने या स्पर्धेमध्ये यश घेतलेले आहे, त्या टीमने यश मिळालं म्हणून होरपळून नाही जायचा, अजून चांगल्या पद्धतीचा कसा खेळ होईल, अजून अधिकच्या पद्धतीने आपलं तयारी कधी चांगली होईल आणि मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये जाऊन रणजीसारख्या ठिकाणी खेळून या तालुक्याचं नव्हे तर या राज्याचं, आपल्या गावाचं, आपल्या टीमचं नाव त्या ठिकाणी अतिशय मोठं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला पाहिजे, अशाच पद्धतीच्या शुभेच्छा व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने या टीममध्ये या आजच्या ज्या स्पर्धेमध्ये जे चांगल्या पद्धतीचं अनाउन्समेंट झालं, त्यानंतर कॉमेंट्री झाली आणि अंपायरही अतिशय उत्तम प्रकारचं काम या ठिकाणी त्यांनी केलं. इथे सर्वच प्रेक्षकांचं अतिशय सर्वांचंच मन जिंकून घेतलेले आमचे पंढरपूरचे DN रॉक सर, अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांची कामगिरी ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. अशाच पद्धतीचं आयोजन स्वराज्य क्लबने या ठिकाणी अधिकच्या काळामध्ये करावं असेच या पद्धतीच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. या ठिकाणी सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय सतीश भाऊ कारके भाऊंचा आपण विनंती करतो की भाऊ आपण आपला सर्वात पहिले तर सन्मान होतोय, या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. समीर भाऊ शिंदे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल.
यानंतर श्री भैरवनाथ उद्योग समूह 72+ ज्यांचा खणखणीत आवाज या स्पर्धेमध्ये राहिला, DJ रोहित या आपला सन्मान या क्षणी केला जातोय. त्यानंतर गेले 6 दिवस 186 देशामध्ये आपण या क्रिकेटच्या स्पर्धेला लाईव्ह कव्हर केलं यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. cricklive.in टीमचा देखील आपण या क्षणी सन्मान करतोय. मी अमितजी भुजबळ आणि टीम तुम्हाला विनंती आपण आपला या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. अक्षय भाऊ दमणकर यांना विनंती करतो की भाऊ आपण आज सन्मान देण्यासाठी यायचं आहे. अमितजी भुजबळ आज खऱ्या अर्थाने त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी कॅमेरा स्पेशल त्यांनी वाढवला. 3 कॅमेऱ्याच्या साह्याने आपण ही क्रिकेटची स्पर्धा कव्हर केली. त्यानंतर भैरवनाथ उद्योग समूह, चला आपला सन्मान होतोय किरण येवले सर. त्यानंतर खरोखर जर आपण पाहिलं गेलं तर या स्पर्धेला एक आवाज ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकलाय तो एक गोड आवाज किरणजी येवले यांचा क्षणी सन्मान होतोय. त्यानंतर आदेश ठाकूर ज्यांनी या स्पर्धेला आपल्या आवाजाने निश्चितपणे मंत्रमुग्ध केलं, ते आदेश ठाकूर मावळचा एक गोड आवाज. आदेश सर या आपलं यशगणी यथोचित असा सन्मान होतोय. तदनंतर गेले 8 पर्वामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं समालोचन केलं आणि या 8व्या पर्वामध्ये देखील आपल्या वाणीतून प्रेक्षक राजांची मनं जिंकली असे मावळभूषण सन्माननीय सुमितजी सोनवणे सरांचा आयोजक कमिटीच्या वतीनं केला जातो यथोचित असा गोड सन्मान. सन्माननीय अविनाशदादा कारके, समीरदादा शिंदे, अक्षयदादा आंबेकर या उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करतोय. मावळभूषण सुमितजी सोनवणे सरांचा सन्मान एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मावळभूषण सुमितजी सोनवणे सर. तर अगदी 2 मिनिटं मी सुमित सर तुमची घेणार आहोत. तर आता दिनेश दादांनी सांगितलंय तर नक्कीच तुम्ही देखील या स्पर्धेमध्ये 8व्या पर्वामध्ये आज उपस्थित राहिले. 5 दिवस आणि आज 6वा दिवस, 6 दिवस समालोचन झालं. तर काय सांगाल या स्पर्धेबद्दल तुम्ही देखील? तर इतकी सुंदर स्पर्धा पार पडली, काय सांगाल या स्पर्धेबद्दल? खरं तर मी या गावाबद्दल काय बोलावं. माझ्या समालोचनाची सुरुवात या गावाने मला स्टार्ट दिला. पहिलं पर्व आठवतं, पहिल्या पर्वामध्ये फक्त 2 दिवस कॉमेंट्रीसाठी होतो, त्यावेळेस माझी सुरुवात होती. दुसऱ्या पर्वापासून त्या 8व्या पर्वापर्यंत मी या स्पर्धेचा घटक नाही तर मी एक स्पर्धेचा सदस्य म्हणून राहिलो. आणि खरंच मला गतवर्षी जो मावळभूषण दिला, तर जो सुरुवात होती, जे प्रेम पाहिजे होतं, जी सुरुवात महत्त्वाची असती आणि ती सुरुवात या गावाने मला दिली. या गावाने भरभरून मला प्रेम दिलं आणि नक्कीच मला या स्पर्धेबद्दल काय बोलावं हे आता सुचत नाहीये. परंतु बाळाभाऊ असतील, स्वराज्य स्पोर्ट क्लबचे प्रत्येक सदस्य असतील, अविनाशदादा असतील, आपण जे मला प्रेम दिलं, प्रेम आपुलकी आपण अशी कायम सदैव माझ्या पाठीशी राहावी हेच या ठिकाणी व्यक्त करतो. आणि खरोखरच ही मावळचा हा वर्ल्ड कप होता. मनोजदादांनी देखील सांगितलं की ही स्पर्धा आपण प्रेक्षकांसाठी ओळखतो, शिस्तीसाठी ओळखतो, नियमांसाठी ओळखतो. आणि मावळ तालुक्यातील प्रत्येक संघ ही स्पर्धा खेळण्यासाठी किती उत्सुक असतो हे आता कोणालाही सांगायची गरज नाही. अवघ्या 1 मिनिटामध्ये 27 संघ रजिस्टर झाले होते ही स्पर्धा खेळण्यासाठी. 1च मिनिटामध्ये. अनेक संघाची मागणी होती की अध्यक्षांसोबत देखील चर्चा झाली की ही स्पर्धा नॉकआउट करा, परंतु या आयोजकांनी ठरवलं होतं की नाही, आपला जो पहिल्यापासून फॉर्मॅट आहे लीग फॉर्मॅट आणि तोच फॉर्मॅट आपण इथून पुढे कंटिन्यू करणार. आणि तालुक्यामध्ये ही लीगची पहिली स्पर्धा आहे आणि एकच स्पर्धा आहे जी आज तालुक्यामध्ये जी लीग फॉर्मॅटनेच खेळलेली जाते. ती फक्त लीग फॉर्मॅटने नाही, पहिले 2 मॅचेस 8 षटकं, नंतर 6 षटकांचे 3 मॅचेस, शेवटची मॅच देखील 8 षटक यशस्वीपणे ही स्पर्धा संपन्न होतीये. आणि खरोखरच ही यशाच्या शिखरावरती विराजित असणारी तालुक्यातील एकमेव स्पर्धा जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे स्वराज्य चषक आहे. आणि या स्वराज्य चषकाचा मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि यानंतर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी मावळचे लोकप्रिय आमदार जनसेवक सुनील शेळके यांचे बंधू आणि खरोखरच अण्णांच्या पावलावरती पाऊल ठेवत विकासाचं काम ज्यांनी देखील आपल्या आता हाती घेतलेले ते सन्मान्य आमचे सुधाकर भाऊ शेळके यांना विनंती करतो की आपण सर्वांना या ठिकाणी संबोधित करावं. स्वराज्य चषक वर्ष 8वे या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं मी स्वराज्य चषक यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो.
या ठिकाणी असं भव्य दिव्य असं या ठिकाणी नियोजन केलं, या आयोजकांचं देखील मी अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी ज्यांनी उत्स्फूर्तपणे इथे मनोरंजन केलं असे आमचे अंपायर डी एन रॉक्स यांचं देखील अभिनंदन करतो. अतिशय उत्तम पद्धतीने या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. अतिशय उत्तम पद्धतीने या ठिकाणी नियोजन होतं. या नियोजनाचं सर्व श्रेय मी आयोजकांना देतो. आयोजकांचं पुन्हा एकदा आभार मानतो. आमचा मान सन्मान केला त्या देखील धन्यवाद व्यक्त करतो. आणि आयोजकांना एक विनंती करतो, आता बराच वेळ झाला आहे, तुम्ही आता स्पर्धेचं बक्षीस वितरण करून घ्या. तुम्ही धावती भेट म्हणून 2 तास इथं बसवलं, आमचा मान सन्मान केला. नाही ना, स्पर्धा आपली जे आपण यापुढे देखील या स्पर्धेला उत्सुकपणे प्रतिसाद सर्वच जण या ठिकाणी देणार याची मी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि इथून पुढे मी स्वराज्य चषक या स्पर्धेचे आयोजकांना पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. फक्त 2 सन्मान राहिलेले आहेत. मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन स्तरीय उपाध्यक्ष संभाजी भाऊ थेऊरकर आणि डीजे ऑपरेटर रोहित. चला विनंती, आपले दोन्ही सन्मान आपण यशने करतोय. संभाजी भाऊ थेऊरकर, यानंतर संभाजी भाऊ, या तुमच्यासाठी आता सगळं काही थांबवलंय आम्ही. आता खरोखरच यंगस्टर संघाला घडवण्यामध्ये आणि मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये देखील यांचं देखील खूप मोठं योगदान आहे. संभाजी भाऊ थेऊरकर, मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष, त्यांचा सन्मान होतोय. आणि संभाजी भाऊ, आज या स्पर्धेबद्दल 2 शब्द आवर्जून व्यक्त करा. आणि विशेष आपण पाहिलं, संभाजी भाऊ मोठमोठ्या स्पर्धा भरवतात, परंतु ते भरवत असताना आपल्या आर्मी स्टाईलने सर्व खेळाडूंना मात्र तिथे ते उभे असतात. संभाजी भाऊ, स्पर्धेमध्ये कसं वाटलं, या स्पर्धेबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम तर मी बाळाभाऊ धामणकर, त्याच्यानंतर स्वराज्य ऊर्ज टीम, आणि हे जे नियोजन केले खूप म्हणजे खूप भारी होतं. मावळचा वर्ल्ड कप 100% म्हणजे 100% हाच आहे, याच्यात काही वाद नाही. आणि धन्यवाद बोलल्यावर. धन्यवाद बाळाभाऊ. संभाजी भाऊ, यानंतर आपण जाऊयात याच ठिकाणी. सर्वात पहिले तर उत्कृष्ट गोलंदाजासाठी एक स्पोर्ट्स सायकल आहे ज्यांनी आपल्याला सौजन्य केलेली आहे. ती स्पोर्ट्स सायकल विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय आकाजी सोनवणे आणि आता व्यासपीठावरती असणाऱ्या सर्वच अतिथी मान्यवरांना विनंती, आपण सगळ्यांनी उभे राहा. आपण सर्वोत्कृष्ट गोलंदाजा किताब यासाठी देणार आहोत. तर स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज 2ऱ्या क्रमांकावरती सर्वात पहिले तर आहेत या ठिकाणी आपण पाहतोय आकाजी सोनवणे यांच्या वतीने एक स्पोर्ट्स सायकल आहे. त्याचबरोबर चषक ज्यांनी सौजन्य केलेत गजाननजी आंबेकर आणि राहुलजी बिलारे. या ठिकाणी स्टंप आणि बॉल ज्यांनी सौजन्य आपल्याला केलेले आहेत ते मनसूरभाई पठाण, त्याचबरोबर राजूभाई पठाण आणि ज्योतिबा वाळुंज. तर उत्कृष्ट गोलंदाज मयूर ढाकोलच्या आहेत 14 विकेट आणि त्याला ओव्हरटेक करत ज्याची गाडी सुसाट वेगाने सुटली तर या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे मावळचा फिरकीचा जादूगर तुषार शिंदे. बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट तुषार शिंदे 16 विकेट मिळवत
इथे आपण पाहतो या स्पर्धेचे सर्वोत्कृष्ट गोलंदाज तब्बल वय वर्ष 40+ आहेत, परंतु आजही तो जोश आहे, तीच जिद्द आहे. तुषार सर, सगळ्यात पहिले तुमचं अभिनंदन. बेस्ट बॉलर मिळत आहे, काय सांगाल? ॲक्च्युली आमच्या स्ट्राईक बॉलर्सनी सगळे टॉप बॉर्डरचे बॅट्समन आउट केल्यामुळे मला मिडल ऑर्डरचे बॅट्समन भेटत होते, त्याच्यामुळे माझ्यासाठी थोडं इझी झालं. बाकी आमची टीम चांगली खेळली यावर्षी आणि त्यांचं पण अभिनंदन. विशेष आपण पाहिले ना तर तुषार सरांबद्दल एक वाक्य आवर्जून मी सांगेल. सुदाम भाऊ हे व्यक्ती फक्त क्रिकेट खेळत नाही, त्यांच्या संघाने घेऊन खेळत नाही, तर ते खेळत असताना त्यांच्या संघातील तरुणांना ते रोजगारही देतात, स्वतःच्या कंपनीमध्ये ते जॉब देतात. तर एकदा अशा या नोकरी सम्राटासाठी त्या जोरदार टाळ्या. तुषार सर, या सर्व खेळाडूंसाठी काय सांगाल आणि स्पर्धेबद्दल काय सांगाल? कशी वाटली स्पर्धा? स्पर्धा तर खूपच छान होती. आम्ही पहिल्यांदा खेळतोय पळाभाऊ आणि ह्या वर्षी आमची टीम चांगली खेळली, ह्या स्पर्धेमध्ये तरी चांगली खेळली आणि इथल्या प्रेक्षकांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केला. ॲक्च्युली आम्हाला असं वाटतं होतं मला की आम्ही प्रेक्षकांची मनं जिंकली यावर्षी येऊन आणि बऱ्याचशा प्रेक्षकांनी आम्हाला म्हणले तुम्ही चांगले खेळले, तुम्ही जरी हारले असेल लास्ट मॅचमध्ये थोडे कमी पडलो आम्ही, पण आमची टीम चांगली खेळली यावेळेस. थँक्यू तुषार सर, तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा. वेल पेड. तर हे होते आपल्याला या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. यानंतर आपण या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज हाही किताब देणार आहे. सर्वोत्कृष्ट फलंदाजासाठी स्पोर्ट्स सायकल ज्यांनी सौजन्य केली, उत्सव कमिटीचे अध्यक्ष आदरणीय हर्षलदादा कारके, त्याचबरोबर चषक ज्यांनी सौजन्य केले गजानन भाऊ आंबेकर आणि राहुलजी बिलारे, देवेंद्रजी दामणकर यांना विनंती आहे आपण पुढे यायचंय. तर या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज आपण हा किताब देतोय आणि सर्वोत्कृष्ट फलंदाज दुसऱ्या क्रमांकावरती आहेत ऋषी कदम, ज्याने बनवल्या 131 धावा. शेवटच्या 2-3 मॅचेस मध्ये ऋषीने धावा बनवू शकला नाही, थोडा मागे राहिला, परंतु ही संपूर्ण स्पर्धा गाजवली. इथे स्वराज्य चषक म्हटलं की आपण कधीच भेदभाव करत नाही. मला वाटतं बऱ्याचशा स्पर्धेमध्ये काय फॉर्मॅट असतो, जी टीम प्राइज मध्ये त्या संघातील खेळाडूंना बक्षीस दिलं जातं, परंतु तसं नाहीये इथे. जो पहिल्यापासून चांगला खेळत आलाय त्याच्यासाठी मात्र प्राइज असणार आहे. तर या स्पर्धेतील 196 धावा 99 धावांची इनिंग खेळणारा 11 चॅलेंजर संघाचा अंकित बुंबक ठरतोय या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज. क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये पराभूत जरूर राहिले, परंतु 196 धावांची एक जबरदस्त खेळी मात्र खेळणारा अंकित बुंबक ठरतो या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज. अंकित, मला वाटतं अंकित सोबत थोडीशी चर्चा करू. आज बोलावंच लागणार. फक्त एकच प्रश्न विचारेल, टीम स्पर्धेमधून बाहेर पडली, वाटलं होतं जवळपास सर्व स्पर्धा मला वाटतं तुझ्या नावाला काही भेटणार नाही, चांगला खेळला होता, अपयश राहिलं, काय सांगशील? आज बेस्ट बॅट्समन तुला किताब मिळतोय. मग एकच बोल, मी बोलत नाही, माझी बॅट बोलते. काय हरकत नाही. थँक्यू. वेलपेड पुण्यात अंकित मुंबक साठी जोरदार टाळ्या. नगरसेवक आदरणीय राहुल दादा बालघरे. राहुल दादा, आपला या ठिकाणी सन्मान होतोय, विनंती आहे की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या. नगरसेवक राहुल दादा बालघरे, देवनगरीचे या ठिकाणी मावळ टेनिस क्रिकेट हाऊसचे असणारे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष मनोज दादा आणि बाळाभाऊ यांच्या शुभास सन्मान होतोय. कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय राहुल दादा बालघरे यांचा सन्मान याने केला जातोय. त्यानंतर देवनगरीचे माजी सरपंच आदरणीय दिनेशभाऊ बोडके यांचा सन्मान होतोय, विनंती दिनेशभाऊ या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्यानंतर प्रवीण दादा शिंदे यांच्या शुभास सन्मान होईल. चला दिनेशभाऊ या. आणि त्याचबरोबर
अक्षय भाऊ दामणकर यांना विनंती करतो आपण सन्मान देण्यासाठी यायचे. दिनेश भाऊ बोडके, त्यानंतर या ठिकाणी आपण या स्पर्धेतील उपविजेता हा खिताब याशिनी देणार आहोत. रोख रक्कम 51,111 रुपये आणि स्वराज्य चषकाचा मानाचं करंडक 51,000 रुपयाचं प्राईज ज्यांनी आपल्या सौजन्य केलं. शिवणे सडोली गावचे सरपंच अजितजी चौधरी, माजी सरपंच गौंजे उमेशजी बोडके आणि त्याचबरोबर मानाचे करंडक ज्यांनी आपल्या सौजन्य केलेत गजानन आंबेकर आणि राहुलजी बिलारे. तर या स्पर्धेमध्ये उपविजेता हा किताब जातोय. जीतकर हा नव्याले को कहते हैं बाजीगर आणि या स्पर्धेचा उपविजेता बापू अण्णा कातळे स्पोर्ट फाउंडेशन दत्तनगर अर्थात यंगस्टार दत्तनगर संघाचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. या सर्व खेळाडूंना विनंती या पण स्टेजवरती यायचंय. रोख रक्कम 51,111 रुपये आणि त्याचबरोबर एक मानाचं करंडक. तर याच ठिकाणी तत्पूर्वी चिंतामणी मंडप डेकोरेटरचा आपण याने सन्मान करतोय. त्यांना विनंती आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. रोहन ठाकूर यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. विजू बालघरे तुमच्यासाठी 1,000 रुपयाचं प्राइज होतं ते प्राइज घेण्यासाठी देखील या. प्रशांत माळसकर यांच्या वतीने मला वाटतं 500 रुपये आणि त्याचबरोबर ठाकूर साहेबांच्या वतीने 500. तर या ठिकाणी प्रेक्षकाओ विजू बालगरेचा जो झेल होता त्या झेलसाठी एकदा जोरदार टाळ्या काही व्हायला हरकत नाहीये. काय जबरदस्त झेल होता विजू बालगरेचा. थँक्यू विजू. असे चांगले खेळत राहा, फिट राहा. आणि यानंतर मॅन ऑफ द सिरीज या वर्षी जर आपण पाहिलं गेलं तर निश्चितप्रमाणे आपण बघतोय टू व्हीलर बाईक आहे आणि आज या बाईक वरती घरी बसून कोण जाणार आहे हे आपल्याला बघायचं आहे. या ठिकाणी टू व्हीलर बाईक ज्यांनी आपल्याला सौजन्य केली उरसेगावचे माजी उपसरपंच अविनाशदादा कारके, मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष बाळाभाऊ दामणकर, त्याचबरोबर स्वराज्य स्पोर्ट्सचे ओनर आकाशप्पा दौंड यांच्या वतीने एक टू व्हीलर बाईक सौजन्य झालेली आहे. आणि मॅन ऑफ द सिरीज मालिकावीराचा मानकरी दुसऱ्या क्रमांकावरती आहे अंकित बुंबक ज्याने 196 धावा आणि 3 विकेट मिळवलेले आहेत. द मॅन ऑफ द सिरीज नाव मावळ स्टार मिस्टर दत्ता पवार साठी जोरदार टाळ्या. 225 धावा आणि 3 विकेट दत्ता पवार मालिकावीरचा मानकरी ठरतोय. मावळचा स्टार आज पुन्हा एकदा दत्ता पवारने दाखवलंय सर्व. आणि इथे या मानाच्या वर्ल्ड कप मध्ये पहिली टू व्हीलर बाईक दत्ता पवार साठी जोरदार टाळ्या. जबरदस्त खेळला दत्ता, जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त फलंदाजी. 4 अर्धशतक त्याच्या नावावरती राहिली. अडीपी गाडी बस. अविनाश दादा पुढे या. अविनाश भाऊ पुढे या. अक्षय
बाळाभाऊ पुढे या तुम्ही. सर्व आयोजकांनी पुढे यायचे तुमच्या हस्ते. नाही नाही आम्ही आहे पाठीमागे आहे. अक्षय पुढे, अक्षय पुढे. डीपी साठी जोरदार टाळ्या. 4 अर्धशतक भारतभर खेळणारा खेळाडू आहे, परंतु आपल्या आयुष्यातली पहिली 2 व्हीलर बाईक या उरसेगावच्या मैदानावरती त्याने मिळवली आहे. तर डीपी साठी देखील आपण थोडी तुमच्यासोबत देखील आम्ही थोडीशी चर्चा जरूर करू. डीपी, आयुष्यातली पहिली 2 व्हीलर बाईक मिळतीये, कसं वाटतंय? नंतर तो खूप वाटतंय. पहिल्यांदा म्हणजे पहिलं तर स्वराज्य चषकाचे धन्यवाद करतो. आणि मला बाहेर भेटावे म्हणून मी खूप प्रयत्न केला. खूप 15-16 वर्ष खेळतोय, पण खूप वेळा बाईक जवळपास आले, पण आज स्वराज्य चषकमध्ये माझं स्वप्न पूर्ण आलं. थँक्यू स्वराज्य स्पोर्ट्स कमिटीवर सर्व खेळाडूंचे आणि सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो. थँक्यू. डीपी, आयुष्यातली ही पहिली 2 व्हीलर बाईक आहे. डीपी आज थोडासा भाऊक देखील झालाय. डीपी, ही पहिली 2 व्हीलर बाईक तू कोणाला डेडिकेट करू इच्छितो? कारण तुझ्या आयुष्यामध्ये असे काही व्यक्ती राहिले की तुझ्या आयुष्याला खूप टर्निंग पॉईंट त्यांनी दिलेला आहे, काय सांगशील? तसे माझे मी सुरुवात म्हणजे कामशेत गावातून केली. त्यानंतर मी बाहेरचे क्रिकेट बाळाभाऊ म्हणजे उर्शे गावातूनच केलं. आणि बाहेरचे क्रिकेट खेळताना भरपूर म्हणजे माझे जे जवळचे मित्र आहेत ते सगळे म्हणत होते की एवढा खेळतो आणि तू अजून बाईक जिंकू शकणार नाही. शेवटी आज मला बाईक मिळाली, खूप छान वाटलं. आणि डेडिकेट करतो की माझ्या आई तसेच माझ्या भावाला वाटत होतं की तू एवढा खेळतो, तू बाईक घेऊन येत, आणि नाही शेवटी आज मला भेटली. थँक्यू. म्हणजे ही बाईक तू आईवडिलांसाठीच डेडिकेट केलीस, भावासाठी डेडिकेट केलीस. तर एकदा आईवडिलांचा पहिला शब्द आला त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या, कारण खरोखरच घरातून हा सपोर्ट असणं गरजेचं आहे. डीपी, आता ही नवीन कोरी गाडी आहे, गाडी घरी येऊन चाललायस, पहिलं तुझ्या पाठीमागे कोणाला बसवणार? आता कैलास भाऊंचा प्रश्न आहे, माझा नाही. असं काय नाही, मग आता मी शक्यतो मी आईलाच घेऊन जाणार. आणि बाकी काय नाही. तिची इच्छा होती की खेळ चांगला खेळ, आणि मला कधीच घरचे कधी बोलत नाही की नको खेळू, आणि नेहमी साथ देतात सगळे. शक्यतो मी घरच्यांना डेडिकेट करतो. थँक्यू, थँक्यू डीपी. एकदा डीपी साठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. मॅन ऑफ द सिरीज 2 व्हीलर बाईकचा मानकरी आता मात्र दत्ता पवार, बायकर मॅन म्हणून मात्र ओळखलं जाईल. यावर्षीच आपण पाहिले गेले तर ISPL सारख्या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिले गेले तर ब्ल्यू तिकीट ज्याला मिळालं. आणि तर फायनल सामन्याचा आपण मॅन ऑफ द मॅच किताब याशिकडे देणार आहोत. फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहेत ओल्ड इज गोल्ड. असं म्हणताना सोनं किती जरी जुनं झालं त्याची किंमत कधी कमी होत नाही, आणि ती खेळी करणारे सचिन दादा पानसरे. फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सचिन दादा या, आपल्याला फायनल सामन्याचे मॅन ऑफ द मॅच या किताबाने आपण सन्मानित करतोय. हा किताब देण्यासाठी मी विनंती करतो सोमनाजी शंकर धामणकर यांना विनंती, आपण पुढे या मॅन ऑफ द मॅच फायनल सामन्याचा देण्यासाठी. वय वर्ष 40+ आहेत, परंतु आजही एखाद्या तरुणाला लाजवेल असा त्यांचा खेळ आहे. काय संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी केली सचिन दादानी. सचिन दादा 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटं. फायनल सामन्याचे मॅन ऑफ द मॅच सचिन दादा. आणि सचिन दादा, आज नॉटी बॉय चिंचोली जशी पूर्वीपासून खेळते, आजही संघाचे फायनल कसं वाटतंय? आनंद वाटतोय खूप. नॉटी बॉयज चिंचोली बद्दल काय सांगाल? आज नवीन नवीन खेळाडू पुढे येत आहेत, नवीन नवीन खेळाडू घडत आहेत. माझ्या टीमनी माझ्यावर भरोसा केला, त्यांनी भरोशाने बॉलिंग दिली. त्यांना माहिती होतं की मी मॅच जिंकून देईन, त्याला मी सार्थ ठरलो. शेवटचा एक प्रश्न, राहुल दादांचा जो सोमाला सपोर्ट असतो, दादांबद्दल काय सांगाल?
दादाचा तर कायमच आमच्या टीमला सपोर्ट आहे. दादा कायम आमच्या बरोबरच आहे. थँक्यू सचिन दादा, तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. सचिन दादा देखील आज भाऊक झाले आणि मला वाटतं राहुल दादाचा एक वेगळा लक आहे. ही व्यक्ती जिथे जिथे जाते ना तिथे मानाचाच करंट घेते. तर याच ठिकाणी स्वराज्य चषक रोख रक्कम 81,111 रुपये ज्यांनी आपल्याला सौजन्य केलेत. मावळ विधानसभेचे लोकप्रिय आमदार जनसेवक सुनील अण्णा शेळके आणि मानाचा ग्रंथ ज्यांनी आपल्याला सौजन्य केला गजानन भाऊ आंबेकर आणि राहुलजी भिलारे. तर या स्पर्धेचे चॅम्पियन कोण आहेत तर ज्यांनी 6 वर्षाच्या चॅम्पियनना इथे पराभूत केलेले. तर या वर्षीचे चॅम्पियन असतील नगरसेवक राहुल दादा बालघरे स्पोर्ट फाउंडेशन अर्थात नॉटीबॉय चिंचोली. या टीम अभिनंदन. या ठिकाणी सगळ्या खेळाडूंना आणि सर्व अतिथी मान्यवरांना विनंती आपण सर्वांनी पुढे या. सर्व पाठीमागे बसले आपले सर्व सतीश भाऊ आकाश भाऊ सगळेजण यायचंय की आपण प्रथम या ठिकाणी या वर्षाचे चॅम्पियन नगरसेवक राहुल दादा बालघरे स्पोर्ट फाउंडेशन अर्थात नॉटी बॉयज चिंचोली. तर एकदा जोरदार टाळ्या नॉटी बॉयज चिंचोली संघासाठी. सगळे आता बोलले, आता फक्त अमोल दादा बोलतील. अमोल दादा 2 मिनिटं तुमचा वेळ येतो. दिनव 2 मिनिटं. अमोल दादा 2 मिनिटं फक्त आणि त्यानंतर आपण सगळं संपवणार आहे. प्रथमतः मी स्वराज्य क्लब उर्से यांचं काय म्हणतात स्वराज्य क्लब उर्से यांचं अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला चान्स दिला. आणि आजचा विशेष म्हणजे राहुल दादा बालघरे आमचे नगरसेवक आणि रितेश दादा बोत्रे आणि आमचे चुलते विनायक जाधव हे मॅच बघायला आले. त्याच्यामुळे आमचा कॉन्फिडन्स खूप वाढला. त्याच्यामुळे आम्ही पहिला नंबर मारला. विशेष अमोल दादा तुमचा उर्से गावामध्ये खूप मोठा फॅन फॉलो आहे, त्याबद्दल काय सांगाल? उर्से गावात बोलायचं झालं तर संपूर्ण टीम आणि त्यात लाला दिनेश समीर आमचा आयकॉन जया बाळा हे अजून सगळ्यांची नावं घेतो. सगळी चांगली त्याच्यामुळं भारी वाटतं इथे खेळायला. धन्यवाद अमोल दादा. आणि या ठिकाणी सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी मी अजय मल्हार ॲक्वा ज्यांनी आपल्याला पाणी सौजन्य केलं त्यांना विनंती आहे की आपण सन्मान घ्यायचं. प्रशांत भाऊ कारके आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आणि सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी बाळाभाऊ धामणकर यांना विनंती करतो आपण आभार व्यक्त करायचे. आज या ठिकाणी गेली 6 दिवस आणि 8 पर्व मावळ टेनिस असोसिएशन व मावळमधील सर्व संघ अतिशय उत्साहाने प्रोत्साहाने या ठिकाणी सहभाग घेतात व सर्व विजयी संघाचे तसेच पराभूत संघांचेही हाडलं की तुम्ही नेक्स्ट इयर पूर्ण तयारी करून परत स्वराज्य चषकला सहभागी होऊन विनर होण्याचा प्रयत्न करावा अशी मी सर्वांना विनंती करतो. व आज उपस्थित असणाऱ्या सर्व प्रमुख उपस्थिती व ग्रामस्थांचे आभार मानतो. धन्यवाद. जितकं मार्केट करायचं होतं तुम्ही केलं.